मित्रांनो, आपल्या प्राइस ॲक्शन कोर्सच्या दुसऱ्या भागामध्ये या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा कन्सेप्ट शिकून घेणार आहोत। तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल किंवा ट्रेडिंग करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण एक कन्सेप्ट शिकून घेणार आहोत ज्याचं नाव आहे ट्रेंड ॲनालिसिस। स्टॉक मार्केटमध्ये असं म्हणतात की तुम्ही जर ट्रेंडला तुमचा फ्रेंड बनवलं तर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो। ट्रेंड ॲनालिसिस करून जर तुम्ही ट्रेडिंग केलीत तर तुमची ॲक्युरसी ही खूप चांगली वाढू शकते। सो ट्रेंड ॲनालिसिस केल्यामुळे ट्रेडिंग करताना डिसिजन घेताना तुम्हाला खूप चांगली मदत होऊ शकते। सो ट्रेंड जे आहेत ते बेसिकली 3 प्रकारचे असतात। तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल। पहिलं म्हणजे अप ट्रेंड, दुसरं म्हणजे डाऊन ट्रेंड आणि तिसरं म्हणजे साइडवेज ट्रेंड। आता हे जे ट्रेंड आहेत ते मार्केटमध्ये कशा प्रकारे दिसतात हे सुद्धा आपण लाईव्ह चार्टवर जाऊन बघून घेणार आहोत। पण सुरुवातीला आपण याच्यामधल्या बेसिक गोष्टी समजावून घेऊया। सो हे 3 प्रकारचे ट्रेंड असतात। सो ट्रेंड ॲनालिसिस करताना महत्त्वाची गोष्ट आपल्याला पहिली समजून घ्यावी लागते की आपण जो ट्रेडिंग करतो त्या ट्रेडिंगचे 3 प्रकार असतात। पहिलं म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग, दुसरं म्हणजे स्विंग ट्रेडिंग आणि तिसरं म्हणजे लॉंग टर्म ट्रेडिंग किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसारखी। सो जसे ट्रेडिंगचे 3 प्रकार असतात त्याचप्रमाणे ट्रेंडचे सुद्धा 3 प्रकार पडतात। पहिली गोष्ट म्हणजे लॉंग टर्म ट्रेंड, एखाद्या स्टॉकचा शॉर्ट टर्म ट्रेंड आणि एखाद्या स्टॉकचा मीडियम टर्म ट्रेंड। म्हणजे एखाद्या समजा स्टॉकचा लॉंग टर्म ट्रेंड जो आहे तो जरी अप ट्रेंड जरी असला म्हणजे वरती जात असला तरी त्याचा जो शॉर्ट टर्म ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड सुद्धा असू शकतो किंवा साइडवेज ट्रेंड सुद्धा असू शकतो। म्हणजे एखाद्या स्टॉकचा इंट्राडे ट्रेडिंग करतानाचा ट्रेंड वेगळा किंवा स्विंगसाठीचा ट्रेंड वेगळा आणि लॉंग टर्मसाठीचा ट्रेंड वेगळा असं असू शकतं। सो यावरनं तुम्हाला एक लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या टाईम फ्रेमनुसार वेगवेगळ्या स्टॉकचा ट्रेंड जो आहे तो चेंज होत असतो। म्हणजे जसे तुम्ही टाईम फ्रेम बदलाल तसं एखाद्या स्टॉकचा ट्रेंड तुम्हाला चेंज झालेला दिसू शकतो। सो ही खूप महत्त्वाची गोष्ट ही तुम्ही फॉलो केली पाहिजे जे आता आपण चार्टवर जाऊन शिकून घेणार आहोत। सो आपण टाईम फ्रेम कोणत्या निवडतो तुम्हाला माहितीच आहे की इंट्राडेमध्ये आपण शक्यतो 5 मिनटं ते 15 मिनटाची टाईम फ्रेम निवडतो। स्विंग ट्रेडिंग करताना आपण 1 तासाची टाईम फ्रेम निवडतो आणि जेव्हा आपल्याला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या हिशोबाने शेअर घ्यायचे असेल तेव्हा आपण डेली टाईम फ्रेमचा वापर करत असतो। सो जेव्हा जशी तुम्ही ही टाईम फ्रेम बदलता तशाप्रमाणे तुमचा जो ट्रेंड आहे एखाद्या स्टॉकचा तो सुद्धा तुम्हाला बदललेला दिसू शकतो आणि त्यानुसार तुम्हाला ज्या प्रकारची ट्रेडिंग करायची आहे त्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतो। समजा जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा लॉंग टर्मसाठी ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही एका दिवसाच्या मार्केटच्या कंडिशन बघून फक्त निर्णय घेऊ शकत नाही। त्यासाठी तुम्हाला लॉंग टर्मचा ट्रेंड ॲनालिसिस करावा लागतो। आता हे सगळं कसं करायचं हे आपण बघून घेऊया। ट्रेंड जे आहेत ते ट्रेंड ओळखण्याचे 2 प्रकार असतात। सो इथे बघा प्रायमरी ट्रेंड, सेकंडरी ट्रेंड आणि शॉर्ट टर्म ट्रेंड हे कशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्यूट केले तुम्हाला दिसतं। प्रायमरी ट्रेंड म्हणजे डेलीचा ट्रेंड, सेकंडरी ट्रेंड म्हणजे 1 तासाचा ट्रेंड आणि शॉर्ट टर्मचा ट्रेंड म्हणजे 5 मिनटं किंवा 15 मिनटं जी आपण इंट्राडेमध्ये वापरतो जी टाईम फ्रेम त्याला शॉर्ट टर्म ट्रेंड म्हणतात। सो आता इथे बघा आपण कशा प्रकारे ट्रेंड ॲनालिसिस करू शकतो किंवा ट्रेंड कशा प्रकारे ओळखू शकतो त्याचे 2 प्रकार आहेत। पहिली मेथड जी आहे ती ट्रॅडिशनल मेथड आहे आणि दुसरी मेथड जी आहे ती इंडिकेटर बेस्ड मेथड आहे। सो आपण या दोन्ही मेथड या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत कारण आपल्याला प्रॅक्टिकली प्राइस ॲक्शन शिकायचं आपल्याला फक्त थिअरीमध्ये जायचं नाही, आपल्याला प्रॅक्टिकली सुद्धा करून बघायचं आहे। सो आपण काय करूया आता आपण आपल्या चार्टवर जाऊया आणि ट्रॅडिशनल मेथड बघून घेऊया। ट्रॅडिशनल मेथड म्हणजे अशी मेथड ज्यामध्ये कोणताही इंडिकेटर आपण यूज करणार नाही आहोत। सो ट्रॅडिशनल मेथडनुसार ट्रेंड आपण कशा प्रकारे ॲनालिसिस करू शकतो ते आपण आता बघून घेऊया। सो इथे बघा हा रिलायन्सचा चार्ट आहे। 1 तासाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण। तुम्हाला आधी PPTमध्ये सांगितलेलं होतं की प्रायमरी जो ट्रेंड असणार तो आपण 1 तासाच्या टाईम फ्रेमवर बघणार आहोत। म्हणजे या स्टॉकचा प्रायमरी ट्रेंड काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। म्हणजे याचा लॉंग टर्मचा ट्रेंड जो काय आहे तो आपण इथे काढू शकतो यानुसार। सो इथे बघा चार्ट आपण ओपन केला आपल्याला इथे क्लिअर कट दिसते की अप ट्रेंड आहे कारण इथे मार्केट वरती जात होतं। त्यानंतर इथे मार्केट कन्सोलिडेट झालं म्हणजे साइडवेज ट्रेंड होता आणि त्यानंतर इथून काही काळानंतर इथे बघा मागे तुम्ही बघितलं इथे डाऊन ट्रेंड सुरू झालेला होता। सो आता हे ट्रेंड ओळखायचे कसे किंवा ट्रेंड मार्क कसे करायचे। सो ट्रॅडिशनल मेथडमध्ये जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला कोणतेही जेव्हा मार्केट असतं ते एका लाईनमध्ये वरती जात नाही। म्हणजे समजा मार्केटला वरती जायचं तर ते एकदम असं एकाच लाईनमध्ये वरती जाणार नाही किंवा फटकन एकाच लाईनमध्ये खालीसुद्धा येणार नाही, त्यामध्ये काहीतरी मुवमेंट होत असते। सो ती कशी ते आता आपण बघून घेऊया। मार्केट जेव्हा वरती जातं तेव्हा स्विंग आहे आणि स्विंग लो बनवत जातं। मार्केट जेव्हा वरती जातं तेव्हा ते हायर हाय आणि हायर लोज बनवत जातं। हायर हाय आणि हायर लोज म्हणजे काय की मार्केटचा पुढचा जो हाय आहे तो त्याच्या आधीच्या हायपेक्षा वरती असतो आणि पुढचा जो लो आहे तो सुद्धा आधीच्या लोपेक्षा वरती असतो। आता मी तुम्हाला एरोने मार्क करून दाखवतो सो तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते लक्षात येईल। सो इथे बघा आता इथे जिथून अप ट्रेंड सुरू झाला त्याचा पहिला हाय होता हा, दुसरा हाय होता त्यानंतरचा जो ह्याच्यानंतर झाला तो हाय होता हा। सो इथे बघा हा जो हाय आहे त्या आधीच्या हायपेक्षा मोठा आहे। म्हणजे याचा अर्थ काय की हायर हाय आहे आणि त्याच्यानंतरचा लो मार्केटचा पूर्वीचा लो होता जेव्हा मार्केटचा अप ट्रेंड सुरू व्हायच्या आधीचा लो होता हा, सगळ्यात लो होता मार्केटचा हा रिलायन्सच्या शेअरसाठी आपण बघतोय। त्यानंतरचा पुढचा लो मार्केटने केलेला हा
ज्याला म्हणतात हायर लोज, म्हणजे ह्याच्या पुढचा जो लो झाला तो आधीच्या लोपेक्षा हाय आहे. म्हणजे जेव्हा मार्केट हायर हाईज आणि हायर लोज बनवत जातं तेव्हा मार्केट अपट्रेंडमध्ये आहे असं समजतं. तर इथे बघा मार्केटचा पुढचा हाय हा होता. तुम्हाला इथे पुन्हा एकदा ॲरो काढून दाखवतो. इथे बघा मार्केटचा पुढचा हाय होता हा आधीच्या हायपेक्षा मोठा होता आणि मार्केटचा पुढचा जो लो होता तो आधीच्या लोपेक्षा पण मोठा होता. म्हणजे अशा प्रकारे मार्केट जेव्हा हायर हाईज आणि हायर लोज बनवत जातं तेव्हा मार्केट अपट्रेंडमध्ये आहे असं आपण समजू शकतो. आणि सोबतच आपल्याला डोळ्यांना सुद्धा हे दिसते की या क्लिअर कट अपट्रेंडमध्ये मार्केट चालू झालेलं आहे, पण एका लाईनीमध्ये वरती गेलेलं नाही. हे हायर आहे, हायर लोज, हायर आहे, हायर लोज असं बनवत वरती गेलेलं आहे. म्हणजे मार्केट स्विंग करत वरती गेलेलं आहे. ते एका लाईनीत कधीही वरती जात नाही. मार्केट हे स्विंग करत जातं, वरती जातं पुन्हा खाली येतं, वरती जातं पुन्हा खाली येतं. पण खाली येताना एक गोष्ट लक्षात घ्या की हायर हाईज आणि हायर लोज मार्केट बनवत जाणार जेव्हा आपण मार्केट अपट्रेंडला जात असतं तेव्हा. सो हा झाला प्रायमरी ट्रेंड आणि ह्याला म्हणतं अपट्रेंड. सो आता आपण बघूया आपल्याला साईडवेज ट्रेंड कसा ओळखायचा. जेव्हा इथे बघा मार्केट कधी एका डायरेक्शनमध्ये मूव्ह करत असतं. आता इथे आपण 1 तासाची टाईम फ्रेम निवडली तर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने इथे समजेल की कशाप्रकारे हा इथे जो आहे तो साईडवेज ट्रेंड. इथे बघा हा इथे कम्प्लिटली साईडवेज ट्रेंड तुम्हाला बदलेला दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपण लाईन मारून बघितली तर मार्केट फक्त एका बॉक्समध्ये मूव्ह करत आहे. मार्केट इथे येते, इथून वरती जाते, पुन्हा खाली येते, या इथून वरती जाते, असे एका साईडवेज चॅनलमध्ये मार्केटची मुवमेंट होते. सो याला साईडवेज ट्रेंड असं म्हणतात. आणि तिसरा ट्रेंड म्हणजे तो आहे डाऊन ट्रेंड. आता डाऊन ट्रेंड कसा असतो, डाऊन ट्रेंड अप ट्रेंडच्या अगदी अपोजिट असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला लोअर लोज आणि लोअर हाईज बघायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय की इथे बघा मार्केटने इथे हाय केलेला, त्याच्या पुढचा हाय त्याने इथे खाली केला, म्हणजे हा लोअर हाय झाला. आधीचा जो हाय आहे त्याच्यापेक्षा हा हाय छोटा होता आणि लोअर लोज तो बनवत जातो. म्हणजे जसं की तुम्हाला लोचे ॲरो काढून दाखवतो. इथे बघा मार्केटने इथे लो केलेला होता हा, त्याच्यानंतर पुढच्या वेळी त्याने लो केलेला होता इथे. म्हणजे लोअर लोज आणि लोअर हाईज मार्केट बनवत जाणार. जेव्हा आपण मार्केट डाऊन ट्रेंडला जातं तर लोअर लोज लोअर हाय बनवतं. सो इथे बघा ह्याचा मार्केटचा हा इथे होता, त्याच्या आधीचा हा इथे होता, म्हणजे हा या इथे ह्याच्यापेक्षा लो आहे. म्हणजे याचा अर्थ जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाणार तेव्हा ते लोअर लोज आणि लोअर हाईज बनवत जाणार. आणि मार्केटमध्ये अप ट्रेंडमध्ये जाणार तेव्हा हायर हाईज आणि हायर लोज बनवत जाणार. सो ही ट्रॅडिशनल मेथड आहे ट्रेंड ओळखण्यासाठी. सो तुम्ही मार्केटमध्ये जसं की तुम्हाला ह्याच्या मार्केट स्विंग करत जातं, कधीही एकाच दिशेने खाली जात नाही. मार्केट स्विंग करत वरती खाली करत हळूहळू खाली जाणार आहे. सो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. फटकन मार्केट वरती जाते याचा अर्थ पुन्हा अप ट्रेंड सुरू झाला असं तुम्ही समजू नका. तुम्ही ह्याचा हाय ब्रेक होतो आहे का बघा. सो इथे बघा या ठिकाणी याचा हाय होता हा. सो हा हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत अपट्रेंड मार्केट आहे असं तुम्ही समजू शकत नाही. इथे या ठिकाणी मार्केटचा हाय ब्रेक झाला नाही, पुन्हा आपण इथे मार्क करून ठेवलं की या मार्केटचा हाय आहे. इथून मार्केट सुरू झालं, इथून पुन्हा मार्केट वरती जाण्यासाठी सुरुवात झाली. बऱ्याच लोकांना असं वाटेल की पुन्हा अपट्रेंड इथून सुरू झालेलं आहे, कारण खूप मोठी मुवमेंट आलेली बघा इथे. सो बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की इथून अपट्रेंड सुरू झालं आहे, पण आपल्याला काय बघायचं आहे, हाय ब्रेक होतो आहे का नाही. इथे पण हाय ब्रेक नाही झाला, पुन्हा हाय आला खाली. सो अशा प्रकारे इथून खाली गेली येत झालं होतं. आणि जेव्हा पुन्हा इथे असा हाय ब्रेक झाला, इथे बघा इथे लो झाल्यानंतर पुन्हा हा आहे इथे ह्याने ब्रेक केलेला होता, त्यानंतर पुन्हा इथे अपट्रेंड सुरू झालेला होता. सो अशा प्रकारे तुम्हाला हाय ब्रेक होतो आहे का या गोष्टी बघाव्या लागतात. जेव्हा पण तुम्ही कोणताही ट्रेंड तुम्हाला ॲनालिसिस करायचा असतो तर पहिलं म्हणजे हाय ब्रेक होतो आहे किंवा लो ब्रेक होतो आहे का या गोष्टी नक्की बघा. त्यामुळे मी तुम्हाला हायर हायज आणि हायर लोची जी स्ट्रॅटजी सांगितली किंवा लोअर हाय आणि लोअर लोची जी स्ट्रॅटजी सांगितली त्याचा नक्की वापर करा, जेणेकरून तुम्हाला ट्रेंड ॲनालिसिस करायला याचा उपयोग होईल. तुम्ही जर या गोष्टी शिकल्या नसतात तर तुम्ही इथे बघा मार्केट अपट्रेंडला जाते, तुम्ही लगेच इथे अपट्रेंडसाठी पोझिशन बनवली असते आणि इथून तुम्हाला लॉस झाला असता. त्यामुळे हाय ब्रेक होतो आहे की नाही या गोष्टी नक्की चेक करत जावा, त्यानुसार तुम्ही ट्रेंड ॲनालिसिस करू शकता. आता ही एक सोपी मेथड आहे ट्रेंड ॲनालिसिस करण्यासाठी, कारण इथे तुमच्या डोळ्यांना दिसते की मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे की डाऊन ट्रेंडमध्ये. सो इथे जर तुम्ही बघितलं तर आपण आता 1 तासाच्या टाईम फ्रेमवर बघितलेलं, तुम्ही जर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर तुम्हाला वेगळे ट्रेंडसुद्धा दिसू शकतात. सो इथे बघा इथे तुम्हाला अप ट्रेंड दिसतो आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर तुम्ही बघितलं तर इथे हा तुम्हाला एक अप ट्रेंडसुद्धा दिसत होता. सो तुम्ही जेव्हा 1 तासाच्या टाईम फ्रेमवर बसता किंवा 1 दिवसाच्या टाईम फ्रेमवर बघता किंवा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघता त्यावेळी तुम्हाला ट्रेंड बदलताना दिसू शकतो. म्हणजे 1 तासाचा ट्रेंड वेगळा असू शकतो, 1 दिवसाचा ट्रेंड वेगळा असू शकतो आणि 5 मिनिटाचा जो काही ट्रेंड आहे तो सुद्धा वेगळा असू शकतो. त्यामुळे तुम्ही ज्या पण प्रकारची ट्रेडिंग करत आहात त्या प्रकारच्या ट्रेडिंगनुसार तुम्ही पहिली म्हणजे टाईम फ्रेम निवडा आणि त्यानंतर त्याचा ट्रेंड ॲनालिसिस करा. आणि कोणत्याही स्टॉकमध्ये ट्रेडिंग करण्याआधी त्याचा प्रायमरी ट्रेंड, सेकंडरी ट्रेंड आणि शॉर्ट टर्मचा ट्रेंड जो काय आहे तो तुम्ही एकदा नक्की ॲनालिसिस करा आणि त्यानंतर त्यामध्ये पोझिशन बनवा. फक्त 5 मिनिटाची कॅन्डल बघून तुम्ही त्यात पोझिशन बनवली असं व्हायला नको. त्याचे लाँग टर्मचे सुद्धा म्हणजे 1 तासाचे आणि 1 दिवसाचे सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी ॲनालिसिस कराव्या लागतात, तरच तुम्हाला प्राईज ॲक्शनमध्ये खूप चांगलं ॲडव्हान्टेज याचं मिळू शकतं.
आता दुसरी मेथड जी आहे ते इंडिकेटर बेस मेथड आहे. पहिली मेथड खूप सोपी होती. दुसरी मेथड जी आहे ती इंडिकेटर बेस मेथड आहे. बरीचशी लोक पहिली मेथड वापरतात, पण आपण आता कोर्समध्ये शिकायचं आहे, त्यामुळे आपण दुसरी मेथडसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आता शिकून घेऊया. सो यामध्ये तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेजेसचा वापर करायचा आहे ट्रेंड ॲनालिसिस करण्यासाठी, कारण ही इंडिकेटर बेस मेथड आहे. सो मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरचा आपण वापर करणार आहोत. तुमचं ज्या पण ब्रोकरकडे अकाउंट असेल तिकडे तुम्हाला इंडिकेटरचा ऑप्शन असतो, तिकडे जाऊन तुम्ही इंडिकेटर लावू शकता. आता मी जी साईट वापरतो त्याचं नाव आहे tradingview.in. सो ट्रेडिंगव्ह्यूवर जाऊन tradingview.com जाऊन तुम्ही फ्रीमध्ये चार्ट ॲनालिसिस करू शकता. सो आपण ट्रेडिंगव्ह्यूचा वापर करतो, तुम्ही सुद्धा गुगलवर जाऊन याचा वापर करू शकता फ्रीमध्ये. सो आपल्याला ते इंडिकेटर कसे लावायचे आहेत मूव्हिंग ॲव्हरेजेसचे, त्यासाठी तुम्हाला ते इंडिकेटरचा ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक करायचं आणि इंडिकेटरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे मूव्हिंग ॲव्हरेज असं टाईप करायचं आहे. आपला जो पण इंडिकेटर हवा असतो तो आपल्याला इथे टाईप करावा लागतो. आता आपण वापर करणार आहे ट्रेंड ॲनालिसिससाठी मूव्हिंग ॲव्हरेजचा. सो त्यामुळे आपण मूव्हिंग ॲव्हरेज इथे टाईप करतो आहे. सो मूव्हिंग ॲव्हरेज टाईप केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आला बघा मूव्हिंग ॲव्हरेजेसचा. सो त्यावर क्लिक करायचे. सो आता आपल्याला 3 मूव्हिंग ॲव्हरेजेस लावायचे आहेत, कारण आपल्याला 3 ट्रेंड ॲनालिसिस करायचे. मी तुम्हाला आधी सांगितलेलं शॉर्ट टर्म, लाँग टर्म आणि मीडियम टर्मचा ट्रेंड आपल्याला ॲनालिसिस करायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला 3 मूव्हिंग ॲव्हरेजेस लागणार आहे. सो आपण 3 मूव्हिंग ॲव्हरेजेस इथे लावून घेऊया. 3 वेळा क्लिक केली की 3 मूव्हिंग ॲव्हरेजेस इथे लागले जातात. आता आपण पुन्हा एकदा आपल्या PPTवर जाऊया आणि तिकडे बघून घेऊया. सो इथे बघा मूव्हिंग ॲव्हरेजेसचा वापर ट्रेंड आयडेंटिफिकेशनसाठी कसा करायचा. आपला जो लाँग टर्मचा ट्रेंड असतो तो आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपल्याला 200चा मूव्हिंग ॲव्हरेज वापरावा लागतो. मीडियम टर्मचा ट्रेंड ॲनालिसिस करण्यासाठी 100चा मूव्हिंग ॲव्हरेज वापरावा लागतो आणि शॉर्ट टर्मचा ट्रेंड ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला 21चा मूव्हिंग ॲव्हरेज वापरावा लागतो. म्हणजे जेव्हा आपल्याला लाँग टर्म ट्रेडिंग करायची आहे तो आपण 200चा मूव्हिंग ॲव्हरेज लावायचा. स्विंग ट्रेडिंग म्हणजे मीडियम टर्मची ट्रेडिंग करायची तो आपला 100चा मूव्हिंग ॲव्हरेज लावायचा आणि इंट्राडे किंवा शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करत असताना आपल्याला 21चा मूव्हिंग ॲव्हरेज लावायचा आहे. सो आता आपण चार्टवर बघून घेऊया कसा लावतात ते. आपण आता चार्टवर मूव्हिंग ॲव्हरेजचा लावून घेतलेले आहेत 3. सो आता आपल्याला एक 200चा, त्यानंतर एक 21चा आणि एक 100चा असा लावायचा आहे. सो सगळ्यात पहिलं आपण इथे सेटिंगवर क्लिक करायची. इथे बघा सेटिंगचा ऑप्शन क्लिक केली. आपल्या लेंथ काय टाकायची आहे 200, 100 आणि 21. सो पहिली आपण इथे 200 टाकून घेऊया. 200 टाकल्यानंतर आपल्याला स्टाईल काय ठेवायची म्हणजे कलर कोणता ठेवायचा 200चा तो तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. इथे ब्ल्यूच राहू दे आणि इथे तुम्ही त्याची पोझिशन वगैरे हे सर्व लाईन्स वगैरे बदलू शकता. सो इथे बघा हा जो ब्ल्यू आहे तो 200चा मूव्हिंग ॲव्हरेज आहे आपल्याला समजलं. त्यानंतर आपण घेऊया 100चा मूव्हिंग ॲव्हरेज, जो आपल्याला शॉर्ट टर्मचा ट्रेंड, जो आपल्याला मीडियम टर्मचा ट्रेंड दाखवणार आहे 100चा मूव्हिंग ॲव्हरेज हा. सो इथे आपण 100 टाकूया. एक 200चा लावला, एक 100चा लावलेला आहे आपण. त्याचा कलर तुम्हाला कोणता हवा आहे तो तुम्ही इथे चेंजसुद्धा करू शकता. आपण समजा रेडवाला घेतला, तुम्ही त्याची साईज वगैरे सुद्धा वाढवू शकता तुम्हाला जो पण पाहिजे तसं. मी जी साईज कमीच ठेवतो आहे. ओके केलं. सो हा जो झाला तो आपला 100चा मूव्हिंग ॲव्हरेज झाला. पहिला होता ब्ल्यूवाला 200चा, दुसराला 100चा आणि थर्डवाला आपल्याला लावायचा आहे तो लावायचा आहे 21चा, कारण तो आपल्याला शॉर्ट टर्मचा ट्रेंड इथे दाखवणार आहे. सो 21चा लावला आणि त्याचा कलर आपण चेंज करूया. ब्ल्यू नको ठेवूया, काहीतरी डार्क कलर आपण ठेवू ग्रीनमध्ये. इथे आपण ओके करूया. सो अशा प्रकारे इथे 3 मूव्हिंग ॲव्हरेजेस जे आहेत ते इथे लागलेले आहेत. सो आता पहिली गोष्ट म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेजेस काय करतात. मूव्हिंग ॲव्हरेजेस हे मार्केटमध्ये सपोर्ट दाखवण्याचं काम करत असतात. आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स जेव्हा शिकून घेऊ तेव्हा आपण हा टॉपिक त्यामध्ये असणारच आहे. सो मूव्हिंग ॲव्हरेजेस तुम्हाला मार्केटचा सपोर्ट दाखवतात. आता तुम्ही हे 21चं मूव्हिंग ॲव्हरेज जर बघून घेतलं सो इथे तुम्हाला दिसेल. इथे बघा इथे मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे, इथे सपोर्ट घेतलेला आहे, इथे सपोर्ट घेतलेला आहे. सो अशा प्रकारे जे मूव्हिंग ॲव्हरेजेस आहे ते सपोर्ट देण्याचं काम करत असतात. बेसिकली मार्केटचा सपोर्ट काय हे तुम्हाला दाखवत असतात. सो इथे बघा जेव्हा तुम्हाला शॉर्ट टर्मचा ट्रेंड ॲनालिसिस करायचा असतो म्हणजे इंटरडे ट्रेडिंगसाठी, तर तुम्हाला 21चा मूव्हिंग ॲव्हरेज लावायचा म्हणजे ग्रीनवाला. म्हणजे तुम्हाला 5 मिनिटाची ट्रेड करायची असते इंट्राडेसाठी, तर तुम्हाला ग्रीनवाल्या मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर करायचा आहे ट्रेंड ॲनालिसिस करण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला जेव्हा स्विंग ट्रेडिंगसाठी ॲनालिसिस करायचं असतं तेव्हा तुम्हाला 100चा मूव्हिंग ॲव्हरेज लावायचे. लाँग टर्मसाठी करायचं असतं तर 200चं मूव्हिंग ॲव्हरेज लावायचे. आता ही तुम्हाला चार्ट काय सांगतो आहे. सो इथे बघा आता इथे जे रिलायन्सचा जो शेअर आहे या ठिकाणी तो तिन्ही मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे. 21च्या पण, 100च्या पण आणि 200च्या पण. सो इथे तुम्हाला असं दिसतंय की इथे मार्केटचा जो ट्रेंड आहे हा तिन्ही कंडिशनमध्ये अपट्रेंडच आहे. म्हणजे मार्केटचा प्रायमरी ट्रेंडसुद्धा अपट्रेंड आहे, सेकंडरी ट्रेंडसुद्धा अपट्रेंड आहे आणि शॉर्ट टर्मचा जो मार्केटचा ट्रेंड आहे तो सुद्धा अपट्रेंडच आहे. म्हणजे मार्केट खूप चांगल्या प्रकारे अपट्रेंडमध्ये इथे मूव्ह होते असं तुम्हाला दिसते या ठिकाणी, कारण की मूव्हिंग ॲव्हरेजच्या तिन्ही मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती मार्केट इथे वर्क करत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आता आपण बघूया की मार्केट आपल्याला तिन्ही मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कुठे दिसतं आहे का. सो या ठिकाणी जर तुम्ही आलात इथे बघा
तुम्हाला इथे या वेळेला मार्केट तिन्ही मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली दिसत होतं. म्हणजे जेव्हा एप्रिल 21च्या दरम्यान, म्हणजे 2021 एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला रिलायन्सचा शेअर जो आहे तो 1900 रुपयाच्या आसपास ट्रेड करत होता. आणि तुम्हाला तिन्ही मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली तो ट्रेड करताना दिसत होता. याचा अर्थ काय की रिलायन्सचा जो ट्रेंड आहे तो तिन्ही कंडिशनमध्ये आपल्याला डाऊन ट्रेंडच बघायला मिळत होता. म्हणजे यानुसार तुम्ही एखाद्या स्टॉकचा ट्रेंड ओळखू शकता. इथे बघा, इथे पुन्हा तिन्ही मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ट्रेंड होता, त्यामुळे पुन्हा एकदा रिलायन्सचा शेअर एकदम कंटिन्यू अपट्रेंडमध्ये गेलेला होता असं तुम्हाला इथे दिसत असेल. या ठिकाणी सपोर्टसुद्धा घेतलेला, पुन्हा इथे सुद्धा सपोर्ट घेतलेला. सो मूव्हिंग ॲव्हरेजनुसार तुम्हाला ट्रेंडसुद्धा ओळखता येतो, सोबतच ते सपोर्ट देण्याचं सुद्धा काम करतात. त्यामुळे तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्ससुद्धा इथे काढता येतो. सो इथे बघा, इथे या ठिकाणी काय दिसते, ग्रीन लाईनीच्या खाली आला. म्हणजे याचा अर्थ काय की रिलायन्सचा जो शॉर्ट टर्मचा जो ट्रेंड आहे, इंट्राडेचा जो ट्रेंड आहे तो निगेटिव्ह आहे, पण त्याचा स्विंगसाठी आणि लॉंग टर्मसाठीचा जो ट्रेंड आहे तो अजूनही पॉझिटिव्हच आहे. कारण की इथे रिलायन्स फक्त एका लाईनीच्या खाली आल्या, 21च्या खाली आल्या, बाकीच्यांच्या खाली आलेला नाही आहे. सो या ठिकाणी पण बघा, इथे जेव्हा येईल रिलायन्सचा शेअर तर तुम्हाला काय कळेल, रिलायन्सचा शॉर्ट टर्मचा आणि मीडियम टर्मचा जो ट्रेंड आहे तो निगेटिव्ह आहे, पण लॉंग टर्मसाठीचा ट्रेंड आहे तो अजूनही पॉझिटिव्ह आहे. आणि जेव्हा तिन्ही लेवलच्या खाली येईल, ते बघा तिन्ही लाईनच्या जेव्हा खाली येईल तर तुम्हाला असं दिसतंय की आता रिलायन्सचा जो ट्रेंड आहे तो निगेटिव्ह ट्रेंडमध्ये मार्केट गेलेला आहे. सो तुम्ही कोणत्याही स्टॉकसाठी असं ॲनालिसिस करू शकता. तर इथे बघा, आपण आता इथे कोटक बँक निवडूया. एकदा की तुम्ही इथे इंडिकेटर लावून ठेवलात की तुम्ही फक्त शेअर बदलत राहायचे इथे तुमच्या वॉचलिस्टमध्ये. तर वॉचलिस्टमध्ये शेअर तुम्ही जे पण इथे आणणार ते तुम्हाला इथे दाखवत जातं त्याचा ट्रेंड काय आहे. सो इथे बघा, जेव्हा पण तिन्ही लाईनीच्या वरती असणार तर तिन्ही कंडिशनमध्ये ट्रेंड अप ट्रेंड आहे, आणि जेव्हा एकेका लाईनीच्या खाली येईल त्यानुसार तुम्ही ॲनालिसिस करू शकता. सो ट्रेंड ॲनालिसिस करण्यासाठी 2 मेथड आता आपण शिकून घेतलेले आहेत. पहिली मेथड होती ट्रॅडिशनल मेथड, ज्यामध्ये आपण स्विंग हाय आणि स्विंग लो बघायचे. दुसरी होती ती म्हणजे इंडिकेटर बेस मेथड, त्यामध्ये तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर लावावा लागतो. इंडिकेटर्सवर क्लिक करायचं, मूव्हिंग ॲव्हरेज टाईप करायचं, ते आल्यानंतर त्याला आपल्याला 3 मूव्हिंग ॲव्हरेज इथे हवी असतात. सो आपण आता तुम्ही PPTमध्ये बघून घेतलं त्याप्रमाणे तुम्ही नोट डाऊन नक्कीच केलं असेल. नसेल केलं तर मागे व्हिडिओ करून एकदा नक्की बघून घ्या. लॉंग टर्मसाठी 200चा मूव्हिंग ॲव्हरेज, शॉर्ट टर्मसाठी 21चा मूव्हिंग ॲव्हरेज आणि मीडियम टर्मसाठी 100चा मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला यूज करायचा असतो आपल्याला ट्रेंड ॲनालिसिस करण्यासाठी आणि सपोर्ट रेजिस्टन्स ओळखण्यासाठी. आता पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही नवीन स्ट्रॅटेजी प्राइस ॲक्शनचे शिकून घेणार आहोत. धन्यवाद.